रामकृष्ण हरी. हे जे जग आहे हे 3 गुणांपासून बनलेलं आहे. आपल्या शरीराला पण ते 3 गुण असतात. 3 गुण कुठले? तर सत्व, रज आणि तम. तर हे 3 गुण जे आहेत हे कसे आहेत? नश्वर आहेत. त्यालाच आसार असंही म्हणतात. आणि जे निर्गुण आहे म्हणजे गुणरहित आहे ते कसं आहे? ते सार आहे. म्हणून आपण या 3 गुणांच्या आहारी न जाता किंवा ते जिकडे नेतील तिकडे न जाता आपण जे सार आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर ते सार म्हणजे काय? तर ते सार म्हणजे देवाचं नाव. साध्या भाषेत जर सांगायचं तर देवाचं नाव हे सार आहे. म्हणजे कायमस्वरूपी आपल्यासोबत येणारी गोष्ट आहे. माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलेलंच आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. म्हणून आपण त्या साराचं म्हणजे आपण त्या हरीचं नाव सतत जपलं पाहिजे, जेणेकरून आपल्या या आयुष्यामध्ये ते आपल्याला मदत करेलच करेल, पण इथून पुढेही जे आपले काही जन्म होतील त्या जन्मामध्येही त्या साराची, त्या हरिनामाची पुण्याई आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील. त्यामुळे सतत हरिनामाचं स्मरण करा, चिंतन करा, त्याचा जप करा. रामकृष्ण हरी.